नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या अशा 3 रांगोळ्या बघतो आहोत आज पण आपण. आजच्या रांगोळ्या 3 ते 1 थेंबी आहे. म्हणजे 3 आडवी लाईन काढायची आणि 3 उभ्या लाईन. तुम्हाला कळलंच असेल कशा काढल्या मी ते थेंब म्हणजे टिपके. तर बघू शकता अशा पद्धतीने अशी डिझाईन तयार केली आहे. तिन्ही रांगोळ्या सेम टिपक्यांच्या आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि रांगोळ्या आवडल्यास नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही पहिली रांगोळी आपली फुलांची डिझाईन केली मी 4 पाकळ्यांची आणि आतमध्ये अशी रेष काढून घेतोय आपण. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण आता येणाऱ्या सणांसाठी तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती. आणि सुंदर पण असणार आहे त्या. काढायला पण सोप्या असणारे, दिसायला अट्रॅक्टिव्ह असणारे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोज नवीन रांगोळ्या नक्की बघा. दारासमोर रोज नवीन रांगोळ्या ट्राय करून बघा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो हे तर तुम्हाला आता माहितीच झालं असणार आहे. तर नक्की चेक करत जा व्हिडिओ 1 वाजता. जेव्हाही टाईम भेटेल तेव्हा नक्की बघा. तर आपण नवरात्र आणि दसरा विशेष पण रांगोळ्या सुरू करणार आहोत. त्यानंतर दिवाळी. म्हणजे जेणेकरून तुमच्या घाईगडबडीमध्ये, सणासुदीच्या घाईगडबडीत तुम्हाला कशी सुंदर रांगोळी काढता येईल हे मी दाखवणार आहे. तर तुम्ही नक्कीच चेक करा. आपली पहिली रांगोळी रेडी झालेली बघू शकता. सोपी, सुंदर. दुसरी पण सेम पॅटर्नची रांगोळी आहे. आणि आधीच्या पण रांगोळ्या नक्की चेक करा तुम्ही. ह्या आधीच्या रांगोळीत आपण काय केलं होतं, पाकळीचा आकार दिला होता. यात पानाचा आकार दिलेला आहे रांगोळीला, म्हणजे त्या रेषेभोवती. म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणतात ना की इमॅजिनेशननी तुम्ही वेगवेगळ्या रांगोळीचे म्हणजे शेप तयार करून मोठी रांगोळी पण तयार करू शकता. याला असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा म्हणजे रांगोळी दिसायला सुंदर वाटते. जे आपण पाकळ्या काढल्या त्याला कलर दिले तरी छान वाटेल. आणि आता सणसूद म्हटल्यावर तुम्ही कलर देऊ शकता. छान वाटेल रांगोळी एकदम. आणि त्याला बॉर्डर करायला फक्त विसरू नका बाहेरून पुन्हा व्हाईट कलरने. बघा आपली दुसरी रांगोळी पण रेडी झालेली आहे. आता ही आपली आजच्या भागातली शेवटची रांगोळी. तेवढेच थेंब काढले, फक्त आपण शेप चेंज केलेले प्रत्येक रांगोळीमध्ये. यात डायमंड आकार घेतलेला आहे किंवा शंकरपाळ्याचा आकार म्हणू शकता तुम्ही त्याला आपल्या मराठी भाषेत. तर आपल्या तिन्ही रांगोळ्या म्हणजे काढून होत आलेल्या मैत्रिणींनो. तर ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच सोप्या सुंदर रांगोळ्या बघण्यासाठी पुढच्या भागात आपण भेटूया. तर तुम्ही नक्की पुढचा भाग बघा आणि रांगोळ्यांची रोज प्रॅक्टिस करा. रोज दारासमोर एक नवीन रांगोळी काढा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.